आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि म्हणूनच बऱ्याचदा सतर्कतेने वागण्याचा, सावधपणे वागण्याचा आपल्या घरचे आपल्याला सल्ला देत असतात। आपल्या वागण्या बोलण्यामुळे कोणी दुखावला जाऊ नये याची आपणच काळजी घ्यायची असते, पण कधी ना कधी कोणी ना कोणी दुखावला हा जातोच आणि तो समजूनही घेतो, पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। एका बाजूला केस सॉल्व करायला आलेला सिनियर इन्स्पेक्टर सुदेश आणि त्याच्याच केसची आय विटनेस जिया, या दोघांचीही तिच्याच घरात डेड बॉडी सापडते। सोसायटीमधल्या लोकांनी बंदुकीचे 2 आवाज ऐकलेले असतात, पण आता ही या दोघांनी ठरवून केलेली आत्महत्या होती की खून? बरं, आत्महत्या म्हणावी तर या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलं होतं की त्यांना आत्महत्या करावीशी वाटली? आणि जर खून म्हणावा तर सुदेशच्या बंदुकीतून कसं आणि कुणी फायर केलं होतं? सगळ्याच प्रकारे विचित्र वाटणारी ही केस सोडवणं आता पोलिसांसमोर एक आव्हान बनलं होतं। सुदेश, सगळं घर चेक करा। सर, 2 राउंड फायर झाले। सर, या दोघांनी आत्महत्या तर केली नसेल ना? नाही श्वेता, हा खून आहे। एकतर या दोघांपैकी कोणीतरी दुसऱ्याला गोळी झाडून स्वतःला गोळी मारून घेतली, नाहीतर एका तिसऱ्या व्यक्तीने या दोघांना मारलंय आणि मग सुदेशच्या हातात ती गन ठेवली आहे। पण सर, कुणी असं का करेल? आणि त्यात एका पोलीस ऑफिसरची गन हिसकावून घेऊन हे सगळं करणं इज नॉट इझी। सर, इथे कुठेही स्ट्रगल साईन सुद्धा दिसत नाही। कदाचित या गुन्ह्याचं मूळ त्या केसशी संबंधित आहे ज्या केससाठी सुदेश इकडे आला होता। दोघांची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा। सर, यांना इथे पाहिलं? हे तर सुदेश साहेब आहे। हल्ली रोज यांचं जीएम मॅडम कडे येणं जाणं होतं। खून झाला यांचा। तुम्ही इथे ड्युटी करता की काय करता नेमकं? हा, आज इथे कोण कोण आलं होतं त्याची लिस्ट वगैरे तुमच्याकडे, किंवा इथे आसपास कुठे सीसीटीव्ही कॅमेराचा? मॅडम, सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये, पण रजिस्टर आहे। बघू। मॅडम, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। सांगा। काही दिवसापासून एक माणूस बिल्डिंगच्या बाजूला उभा असायचा। माणूस? हो। कोण? माहित नाही, पण आज सकाळी तो आला होता। थोडा विचित्र वागत होता। काही दिवसांपूर्वी जीएम मॅडम बद्दल मला विचारत होता। मी एंट्री करायला सांगितली तर तो निघून गेला। मॅडम, हाच तो माणूस। सर, हे त्या माणसाचं स्केच। सर, आजूबाजूला चौकशी केली तेव्हा काही लोकांनी कन्फर्म केलं की हाच तो माणूस होता जो काही दिवसांपासून जियावर पाळत ठेवून होता। आपले रेकॉर्ड्स पण चेक करा, बघा हा हिस्ट्री शीट तर नाही। येस। आणि सुदेश ज्या केसवर काम करत होता ती फाईल मागून घ्या। पण सर, खरंच त्या केसचा सुदेश आणि जियाच्या मर्डर केसशी संबंध असेल? बघू। सर,
श्वेता, सर त्या माणसाबद्दल काही खबर मिळाली का? नाही सर, अजून तरी काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही. पण मी ते स्केच सगळ्या नाकाबंदी आणि PCR व्हॅन्सला फॉरवर्ड केलंय. लवकरच काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल. सिमरन रेप आणि मर्डर केसमध्ये जो प्राईम सस्पेक्ट आहे रमेश, त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बापाने भरपूर प्रूफ टॅम्परिंग केलंय असं सुदेशने त्याच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. साक्षीदारी बदलले गेलेत. सर, स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी तो एवढं सगळं करू शकतो, तर मग सुदेश सर आणि जियाची सुपारी सुद्धा देऊ शकतो. केस सोडण्यासाठी सुदेशवर भरपूर प्रेशर दिलं गेलंच असेल. सुदेशचे आणि जियाचे दोघांचे कॉल रेकॉर्ड करा, काही ना काही नक्कीच सापडेल. येस. हॅलो साहेब, तो माणूस सापडलाय. मी त्याचा पाठलाग करतोय. तोवर तुम्ही या. कुठे आहे तो? मॅडम आत्ता तर इथेच होता. मग कुठे गायब झाला काय माहित नाही. रिकामे, तुम्ही याच्यासोबत मागे बघा, मी पुढे जाऊन बघतो. चला लवकर. तूच मारलेस ना त्या दोघांना? हा, नाही मॅडम, मी नाही मारलं त्यांना. मी नाही मारलंय. नाही केलंस? रिकामे, हा असं ऐकणार नाही. साहेब, मी नाही मारलं बोलतोय. एक कटर घेऊन या, याची बोट कापूया, म्हणजे हा खरं बोलेल. मॅडम, मी खरं सांगतोय, मी नाही मारलं त्यांना. तू काही केलं नाहीये, मग त्यांचा पाठलाग का करत होतास? सगळं खरं खरं सांगून टाकणार आहेस का? साहेब, मी खरं सांगतोय, मी नाही मारलं त्यांना. साहेब, विश्वास ठेवा साहेब. रिकामे, साहेब 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 सांगतो. साहेब सांगतो, सगळं खरं खरं सांगतो साहेब. त्या दिवशी मी त्या दोघांचा पाठलाग केला. मला सुपारी मिळाली होती साहेब. कोणी दिली तू सुपारी? मला माहिती नाही साहेब. मला रोज वेगवेगळ्या नंबरवरून कॉल यायचे. आवाज तर एकाचाच असायचा. मला पैसे मिळत होते साहेब, म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. साहेब, मी खरं सांगतोय, त्या दिवशी मी त्या दोघांना मारायला गेलो होतो. पण साहेब, मी सुदेशचा पाठलाग करत सोसायटीमध्ये गेलो. सोसायटीत गेल्यावर मी पाहिलं, वॉचमॅन जागेवर नव्हता. तो बहुतेक सोसायटीमध्ये पाणी सोडायला गेला असेल. या संधीचा फायदा घेऊन मी आत शिरलो. गेट जवळ जातोच तर आतून मला एक बंदुकीच्या गोळी झाडण्याचा आवाज आला. माझं काम कोणीतरी दुसऱ्यानेच केलं. या संधीचा फायदा घेऊन मी तिकडनं पळून गेलो साहेब. नंतर मला त्या माणसाचा फोन आला. हां साहेब. हो साहेब, मारलं त्यांना. ठीक आहे साहेब, ठीक आहे. मला बोलला, तू काम केलंयस, पण आता अंडरग्राऊंड हो, गायब हो. साहेब, म्हणून मी पळून जात होतो साहेब. साहेब, मी खरं सांगतोय साहेब, मी त्यांना नाही मारलं साहेब. मी नाही मारलं. विकीच्या जबाबानं केसचा अँगल आता पूर्णपणे बदलून गेला होता. आधीपासून पोलिसांना जे वाटत होतं की या सगळ्याच्या मागे रमेशचे वडील दिग्विजय यांचा हात आहे, ते यानं क्षणार्धात खोटं ठरवलं. मग नेमका यामागे हात होता तरी कोणाचा? दिग्विजय यांनी पाठवलेला माणूस होता की आणखी कोणी माणूस होता ज्यानं विकीला सुपारी दिली होती? आता या केसचा गुंता आणखीनच वाढत होता. सुदेश आणि जियाच्या खुनामागे नेमका कोणाचा हात होता? सुदेश आणि जियाची केस आता एक मर्डर मिस्ट्री बनत चालली होती आणि जे खुलासे होणार त्यानं पोलीस खातं अजूनच चक्रावून जाणार होतं. सर, मला वाटतंय हा विकी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतोय. नाही श्वेता, विकी जे काय बोलतोय ना त्याच्यात तथ्य आहे. जर त्याने घरात घुसून हे खून केलं असतं तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता, कारण आजूबाजूची लोक लगेच जमा झाली असते. पण मग सर, दुसरीच कोणती तरी व्यक्ती या दोघांच्या जीवावर उठली होती का? कोण असेल आणि मर्डर करून कशी पळून गेली असेल? सर, हे सुदेश सर आणि जिया माडिक यांचे कॉल रेकॉर्ड्स आले. आणि सर, त्या कॉल रेकॉर्ड सोबत सुदेश सर यांच्या मोबाईलमध्ये एक हा व्हिडिओ आहे. सर, बहुतेक जियाचं कन्फेशन आहे. सिमरनचा खून आणि रेप हा
रमेश दिग्विजय गर्जे ह्यानेच केलाय. सिमरनचा ज्यावेळी खून झाला त्यावेळेला मी तिथेच होते. ह्याची मी साक्षीदार आहे. मी त्यावेळेला माझ्या रोशन नावाच्या मित्रासोबत तिथे गेले होते. सुदेशला अंदाजा होता की जियाच्या जीवाला धोका आहे म्हणून सेफ्टीसाठी कदाचित त्याने रेकॉर्ड करून ठेवलं असेल. तर सुदेश सर यांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू होतं, त्याच्यामुळे सगळे कॉल रेकॉर्डिंग झाले. हे बघा. मी बघून घेते काय करायचं ते. तुला पण बघून घेईन आणि ती जी कोणी मुलगी ना तिला पण बघून घेईन. सर हा सुदेशच्या बायकोचा प्रतीक्षाचा आवाज आहे. प्रतीक्षा या मर्डरमध्ये इन्व्हॉल्व. जिया आणि सुदेश दोघांचे कॉल रेकॉर्ड बारकाईने चेक करा. बघा लास्ट कॉल्स कोणाचे आहेत. सर सुदेश सरांना लास्ट कॉल त्यांच्या बायकोचाच आला होता आणि जिया. सर जियाला लास्ट कॉल सुदेश सरांचा आला होता. एक व्हिडिओ कॉल पण आलाय सर अननोन नंबरवर. जवळपास 8 मिनिटं 34 सेकंड बोलणं झालं. बंद आहे सर. हा अननोन कॉलर कोड आहे, जरा शोधून काढा. आणि जियाचा जो व्हिडिओ आहे तो बुलढाणा पोलिसला पाठवून द्या. सुदेशने केलेला तपास वाया जाता कामा नये. येस सर. सुदेशच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉल रेकॉर्ड झालेत ना त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सची मला एक कॉपी पाहिजे. येस सर. हा श्वेता. सर त्या अननोन कॉलरची इन्फॉर्मेशन मिळाली आहे. नाव रणजित ठाकूर आहे सर. पुण्याचा नंबर आहे. त्याचा ॲड्रेस सुद्धा आहे माझ्याकडे. गुड. ताबडतोब पुण्याला निघा आणि बघा रणजित कोण आहे, काय काम करतो, त्याचा एक केसशी संबंध काय आहे. येस सर. लगेच निघते. रिकामे रेकॉर्डिंगचं काय झालं. सर शॉटिंग केलं, रेडी आहे सर. हे बघा. तुझ्यात प्रॉब्लेम आहे तर आहे, त्याचं आपण काही नाही करू शकत. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि मला माहितीये तू मुंबईला का गेलाय. तू तिकडे लफडं सुरू आहे ना. केस वीस फक्त कारण आहे. फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरात लवकर मागवून घ्या. येस सर. इथे जियाचं घर कुठे आहे, रणजितचं घर कुठे आहे? थँक्यू. कोण पाहिजे? PSI श्वेता, मुंबई पोलीस. या ना मॅडम आतमध्ये या. रणजित तुम्हीच का? होय होय, या ना आत या ना मॅडम. पण तुम्ही इथं कसं? सांगते. आतमध्ये चेक करा, चिंकी दिसतेय का? ओके मॅडम. अहो पण झालं तरी काय मॅडम? जिया नावाच्या मुलीला ओळखता? जिया? नाही. नाही ओळखत? मग तिला व्हिडिओ कॉल का केला होता? हे बघा, जे काही आहे खरं खरं सांगून टाका. अहो खरंच सांगतोय म्या नाही केला. अहो माझा फोन चोरीला गेला. 2 आठवडे होतील आता त्याला. मी बाजूच्या पोलीस चौकीत तक्रार बी नोंदवली आहे. आईची अन्न खातो. ती जिया का पिया मी नाही ओळखीत त्यांना. मॅडम हा श्वेता बोला. सर रणजितचा या केसशी काहीच संबंध नाही. ऍक्च्युली त्याचा फोन चोरीला गेला होता 2 आठवड्यांपूर्वी बस स्टॉपवर. सर शेजारच्या पोलीस स्टेशन मधून कन्फर्म केलंय मी. हा तर एक डेड एंड आहे सर. श्वेता तुम्ही प्रतीक्षाला भेटला आहात ना, कसं वाटलं तिला भेटून? सर मला ती खूप अग्रेसिव्ह वाटली होती. पण सर तुम्ही अचानक असं का विचारता? त्यांचा ते कॉल रेकॉर्डिंग मधलं कॉन्व्हर्सेशन ऐकत होतो. प्रतीक्षा सतत सुदेशला धमक्या देत होती, कधी जीवे मारण्याच्या तर कधी आत्महत्येच्या. एक काम करा, तुम्ही आज परत या, आपण बुलढाण्याला जाऊ आणि या प्रतीक्षाला भेटूया. येस सर. नमस्कार सर, मी कॉन्स्टेबल सुशांत मोगे, बुलढाणा पोलीस. नमस्कार, मी PI संदीप पाटील आणि PSI श्वेता फडणवीस. सुदेश साहेबांचं ऐकून खूप वाईट वाटलं साहेब. सुदेश साहेब खूप चांगले माणूस आणि स्मार्ट पोलीस ऑफिसर होते.
हो ते तर आहेच. मला त्यांच्या घराचा पत्ता सांगू शकता का? आम्हाला त्यांच्या बायकोला भेटायचं आहे. तुम्हाला माहीत नाही साहेब, त्यांनी तर आत्महत्या केली. काय? आठवडा होत आला या गोष्टीला, पंख्याला लटकून. त्यांची बॉडी उतरवायला मीच होतो. सुदेश साहेबांना सांगणार तोवर त्यांची ही खबर आली. आधी सुदेश, जिया आणि आता प्रतीक्षा. काय चाललंय हे सगळं? खरंच दिग्विजयने स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी एवढं सगळं केलं असेल? पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघता आधी प्रतीक्षाने आत्महत्या केली आणि नंतर जिया आणि सुदेशचा खून झाला. सर, मला तरी वाटतंय या दिग्विजयने सुदेश सरांना धमकवण्यासाठी आधी प्रतीक्षाला मारलं असेल आणि मग आत्महत्या झाली असं दर्शवलं असेल. नाही श्रुता, सुदेशला धमकवण्यासाठी तो एवढं मोठं पाऊल नाही उचलणार. प्रतीक्षाची आत्महत्या आणि दिग्विजय ही कळीच जुळत नाही आहे. तो मोघे बोलत होता की रोशन आणि प्रतीकला बुलढाणा पोलिसने अरेस्ट केलं. जाऊन त्यांना भेटायची परमिशन काढून या. येस. या केसबद्दल तुम्हाला जी काही माहिती आहे ते नीट सांगा. सर, आमची काही चूक नसताना आम्ही इथे गुन्हेगारांसारखं राहतोय सर. हो, आमची काही चूक नाहीये, खरं सांगतोय. आम्हाला फसवलंय सर. सगळं त्या रमेशने केलंय. हो, आम्ही खरंच काही नाही केलंय साहेब. सोबत होतात ना त्या दिवशी, मित्राला सांभाळता आलं नाही का? ही अशी तुमची मैत्री. एका मुलीचा रेप करून तिची डेड बॉडी जंगलात नेऊन फेकली आणि आम्ही काहीच केलं नाही असं बोलताना लाज नाही का वाटत रे तुम्हाला? हा, याला समजावून फायदा काय? या केसचा तपास करणारे इन्स्पेक्टर सुदेश आणि ती प्राईम विटनेस जिया, दोघांचा मुंबईमध्ये खून झालाय, माहितीये का? काय? हो, हे काय बोलताय साहेब तुम्ही? हो, ते जियाच्या स्टेटमेंटमुळे आमची शिक्षा कमी होणार होती साहेब. आता मला आयुष्यभर इथे राहावं लागणार आहे साहेब. हो, आम्ही काही नाही केलंय. जियाचं स्टेटमेंट आहे आमच्याकडे आणि जर का आता तुम्ही खरं सांगितलं नाहीत ना तर आयुष्यभर इथेच जेलमध्ये राहावं लागेल. असं करू नका साहेब, आमचं आयुष्य बरबाद होईल सर. प्लीज आम्हाला वाचवा. तुम्हाला जे काही माहिती आहे ना आत्ताच सांगा. साहेब, तो रमेशचा बाप, त्याने जियाला आणि सुदेश सरांना मारलं असणार साहेब. त्या रमेशनी रेप केला आणि फरार झाला साहेब आणि आम्हाला इथे लटकवून गेला. त्याच्या बापांनी सगळे पुराव्याने साक्षीदार मिटवले साहेब. अहो, त्याने आम्हाला हात टाकला आणि रमेशला बाहेर काढलं साहेब. अहो, आम्ही काहीच नाही केलं सर. प्लीज आम्हाला वाचवा सर. आम्ही खरंच काही केलं नाही. आमचं आयुष्य बरबाद होईल सर. तुमच्या पाया पडतो सर. प्लीज आम्हाला वाचवा. सिमरनच्या मर्डर आणि रेप केसशी काडी मात्र संबंध नसणारे रोशन आणि प्रतीक हे त्याच केससाठी जेलमध्ये होते, कारण त्यांनी एका गुन्हेगाराला गुन्हा लपवण्यामध्ये मदत केली होती. मग तसं बघायला गेलं तर गुन्हा करणारा आणि गुन्हेगाराला मदत करणं या दोन्ही एकच गोष्ट झाल्या. रोशन आणि प्रतीक यांची चौकशी करून सुद्धा पोलिसांना केसबद्दल कुठलाही नवीन लीड मिळाला नाही. प्रतीक्षाचा मृत्यू ही आत्महत्या होती की बनावटी हे मुंबई पोलिसांना अजूनही कळलं नव्हतं. प्रतीक्षाच्या मृत्यूमागे दिग्विजयचाच हात होता याचे कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत. पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. केस एका डेड एंडवर येऊन थांबली होती. सुदेशच्या घरून काहीतरी पुरावे मिळतील या आशेनं मुंबई पोलीस सुदेशच्या घरी पोहोचले. घरात बघा काही सापडतं का? येस. सर,
हे प्रतीक्षाचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत सर. इथे सुदेशच्या कपाटात लपून ठेवलेले होते. हो, या क्लिनिकमध्ये जाऊन व्हेरीफाय कर हा रिपोर्ट खरा आहे की खोटा. सर सुदेश आणि प्रतीक्षाचे संबंध कसे होते, म्हणजे काही भांडण वाद वगैरे? आता नवरा बायकोमध्ये भांडणं होणारच ना, पण आमची प्रतीक्षा थोडी तापटच होती. ती जिद्दी पण होती, मनात जे ठरवलं ना ते तिला हवंच. पण काय करणार साहेब, आयुष्यात ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे असं काही गंभीर वगैरे नाही? गंभीर नाही, पण हो, त्यांना मूल होत नव्हतं. बऱ्याच वर्षांपासून ते प्रयत्न करत होते, त्यामुळे दोघांमध्ये सारखे वाद असायचे. पण प्रेम होतं दोघांमध्ये, खूप प्रेम होतं. प्रतीक्षाने आत्महत्या का केली असेल? तर काय माहिती साहेब, मी कसं सांगणार? तिच्या मनात काय चाललं होतं त्यावेळेस, कशाचा राग होता तिला, एवढं सगळं सोडून निघून गेली होती. काय झालं? अगं बोल तरी, काय झालं? बेटा काय झालं? बस बघू, बस शांत बस. काय झालं? काय झालं? ए बाळा, अगं काय झालं सांग आधी मला. सांग काय झालं बाळा, तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार? काय झालं, का रडते? तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? हा, जावे बापू बोलले का? आम्ही बोलतो ना त्याच्याशी, तू बोल ना. घरी येऊन सारखी रडत असायची ती, आणि तिला मूल होत नसल्यामुळे भलते सलते विचारायचे साहेब तिच्या डोक्यामध्ये. सुदेशरावांना मूल दत्तक घ्यायचं होतं, पण प्रतीक्षाला IVF करायचं होतं, आणि सुदेशरावांना हे मान्य नव्हतं. मी काय करणार? मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला तिला. शेवटी बापाचा काळीच ना. प्रतीक्षा, ओ ताई, प्रतीक्षा घरी नाहीये का? प्रतीक्षा. सुदेशराव मुंबईला गेल्यापासून ती खूपच एकटी पडली होती. कामात वेगळं असल्याने सुदेशराव तिचे फोन नाही उचलायचे. माझी मुलगी दार नाही उघडते, बघा ना जरा प्लीज. प्रतीक्षा, 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 प्रतीक्षा. प्रतीक्षा, काय केलं रे बेटा तू? मी समजू शकतो तुम्हाला कसं वाटत असेल. सुदेश एक पोलीस ऑफिसर होतो, आणि जर त्याने आत्महत्या केली असेल तर का केली हे आम्ही शोधूनच काढायला हवं. आम्हाला संशय आहे की त्याचा खून करण्यात आला. सुदेशचे मित्र नातेवाईक वगैरे कोणी? हे साहेब कोणी नव्हतं त्याला, अनाथ होता तो. सुदेशची जेव्हा खबर आली तेव्हा तुम्ही मुंबईला का नाही आलात? कसं येणार साहेब, मुलीचं पिंडदान करायला गावी गेलो होतो ना. इथे आलो तेव्हा सगळं संपलं होतं. काय उपयोग?
थोड्याच दिवसात माझ्या मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं साहेब, उद्ध्वस्त होऊन गेलं. तुम्ही काळजी घ्या. आम्हाला जर काही लागलं तर आम्ही पुन्हा येऊ. काळजी घ्या. तुमच्या घरी कोणी लहान मुलगी आहे का? हां नाही हो, शेजारच्या मुलीची असणार. हो, कुठेही काढून ठेवते ही कार्टी, बघा ना. सुदेश सरांच्या घरात सापडलेले रिपोर्ट्स खरेच आहेत. प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम प्रतीक्षामुळे येत होता आणि ही गोष्ट सुदेश सरांनी तिच्यापासून लपवली होती आणि डॉक्टरांना सुद्धा लपवायला सांगितली होती. पण जेव्हा प्रतीक्षा दुसऱ्या फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये गेली आणि तिने टेस्ट केले तेव्हा तिला धक्का बसला सर. कदाचित म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल. प्रतीक्षाचे वडीलही सांगत होते की काही दिवसांपासून प्रतीक्षा खूपच दुःखी होती. कदाचित तिला समजलं असेल की तिच्यात असणारा प्रॉब्लेम हा सुदेशने स्वतःवर ओढून घेतलाय, पण जोवर तिला हे समजलं तोपर्यंत उशीर झाला होता. पण जर प्रतीक्षाने आत्महत्या केली तर मग सुदेश आणि जिया मर्डर केसचं काय? कदाचित बायकोच्या आत्महत्येने सुदेश खचून गेला असेल. त्याचे आणि जियाचे अनैतिक संबंध होते या गोष्टीचं त्याला वाईट वाटलं असेल आणि या गिल्ट पायी त्याने जियाला मारून स्वतः आत्महत्या केली असेल. कारण फॉरेन्सिक रिपोर्टवरून एवढं तर क्लिअर आहे की त्या रूममध्ये त्या दोघांव्यतिरिक्त अजून कोणी हजर नव्हतं. पण सर मला हेच कळत नाहीये, जर सुदेश सर लेफ्टी नव्हते तर मग त्यांनी स्वतःला चेस्टवरती लेफ्ट साईडला का गोळी मारली असेल? म्हणजे आत्महत्याच करायची होती तर डोक्यात सुद्धा गोळी मारू शकत होते ना. बॅलिस्टिक रिपोर्ट असं म्हणतोय की दोन्ही गोळ्या सुदेशच्या गनमधनं फायर केल्या गेल्या होत्या आणि त्या गनवरती फिंगरप्रिंट्स पण त्या दोघांचेच आहेत. जियाला जी गोळी डोक्यात लागली होती ती राईट हँडेड पोझिशनने मारली गेली आहे. शिवाय जियाची भाची चिंकी, तिचे कोणी नातेवाईक नाहीत, मग ती कुठे गेली? शोधा काहीतरी आहे जे आपण मिस करतोय. हा रिकाम आहे. सुदेश जिया डबल मर्डर केसचे फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचे फोटोज मला लवकरात लवकर सेंड कर. आणि जियाची भाची चिंकी ती सुद्धा गायब आहे. ती आधी मुंबईला आली, मग बुलढाण्याला गेली आणि मग परत मुंबईला आली. तिची सुद्धा लवकरात लवकर इन्फॉर्मेशन काढा. ओके. सर, रणजितचा फोन चोरणारा माणूस. काय झालं सर? हां साहेब, काय काय झालं? चिंकी कुठे? चिंकी? कोण चिंकी? चिंकी कुठे आहे? कोण चिंकी साहेब? सगळं घर चेक करा. कोणी नाही साहेब इथे. ओ मॅडम, काय करताय तुम्ही? कोणी नाही. काय काय चाललंय साहेब? मला काही कळतच नाही. काय नाही इथे. कोण चिंकी? चिंकी उठ उठ बाळा. तर तू ठीक आहेस ना बाळा? हां बाळा ठीक आहेस ना? उठ उठ. तुला लागलं नाही आहे ना? ठीक आहेस ना? चल. ज्या दिवशी मी दारात लहान मुलीचे शूज बघितले ना तेव्हाच मला डाऊट आला होता. बरी आहे? सर, घेऊन चलाय ना. साहेब ऐका ना माझं. साहेब साहेब सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. पुण्याच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रणजितचा फोन चोरून
जियाला व्हिडिओ कॉल करताना स्पष्ट दिसलायस तू. आता सगळं खरं खरं सांगून टाक. सगळं खरं खरं सांगतो. हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं साहेब. जिवंतपणे ती मला किती सांगायचे, पण मी कधी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला. ती गेल्यावर मला कळलं की ती खरं बोलत होती. प्रतीक्षा गेली त्या दिवशी ती बातमी सांगायला मी सुदेशला फोन करत होतो. तो हलकट फोनही उचलत नव्हता. त्याच वेळीस तो माझ्या डोक्यात गेला. खूप प्रचंड राग आला होता मला त्याचा, पण मी सांभाळलं स्वतःला. आधी गावी जाऊन मी माझ्या मुलीची क्रियाकर्म केली आणि मग तडक मुंबई गाठली. तो त्या बाईबरोबर त्या मुलीबरोबर मजा मारत फिरत होता. मी पाठलाग करत होतो त्याचा. तो हलकट, ती बाई, ती मुलगी आनंदात जगत होते, पण माझी मुलगी ती गेली ना जीवानीशी. त्या बाई पायी. म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं, या दोघांना धडा शिकवणार, सोडणार नाही. मी त्या बारक्या पोरीचा 2 दिवस पाठलाग केला. दमून ठेवलं माझ्या घरामध्ये हातपाय बांधून दोरीने. मग त्या चोरलेल्या मोबाईलवरून तिला व्हिडिओ कॉल केला. दाखवलं तिला, हे बघ तुझी मुलगी कशी बांधलेल्या अवस्थेत हातपाय बांधून पडलेली आहे, रडती आहे. मुलगी कुठे राहिली, किती वेळ झाला, मी सांगितलं होतं घरी ये. चिकी मला कुठे आहेस तू? चिकी तुला कोणी बांधून ठेवलं? बघितलंस? कोण आहे तिथे? चिकी कुठे आहेस तू? सांग ना, काय झालं तुला? तुझी मुलगी जिवंत पाहिजे असेल तर त्या हलकट सुदेशला आधी मारावं लागेल. नाही, मी असं काहीच करू नाही शकणार. अहो ऐका, प्लीज चिकीला सोडा. मी तुमच्या पाया पडते. सोडणार नाही. आधी तू तुझ्या त्या हलकट सुदेशला मार आणि मग स्वतःचा जीव घे, नाहीतर मी तिला मारून टाकेल. नको प्लीज वाचव मला. हे काका खूप वाईट आहे, मला मारून टाकतील. नका असं करू. प्लीज मी तुमच्या पाया पडते. मी कोणाला काहीच नाही सांगणार. चिकीला बांधून ठेवलं. कोण आहेस तू? मार त्या सुदेशला, मार नाही तर मी हिला मारेन. मी तुला हे बघ, त्या मुलीला सोड. काय करू, मला नाही तू शांत राहा ना, बोलतोय ना मी. हे बघ, त्या मुलीला काही झालं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. हे बघ, त्या मुलीला सोड. तुला माहिती काय करतेस तू? मार सुदेशला, मार. मी बोलणार होते. सुदेश, तुम्ही सांगितलं तसं मी केलं. आता काय पडायला लागली माझ्या. त्याला मारू नका, त्याला मारू नका, त्या मुलीला मारू. म्हटलं नाही मारणार, पण त्यासाठी तुला त्या हलकट सुदेशला मारावा लागेल आणि स्वतःचा जीव घ्यावा लागेल. तेवढा तो सुदेश तिथे आला. मी त्याला माझा चेहरा नाही दिसू दिला. तिला मी धमकवायला लागलो. चाकू त्या बारक्या मुलीच्या गळ्यावरती ठेवला आणि तिला म्हटलं, मार त्या हलकटला, मार. तिने मारलं त्याला.
त्याचंच रिव्हॉल्वर घेऊन त्यालाच मारलं, नंतर स्वतःला मारून घेतलं. शांत, सगळं शांत झालं. खरी शांती मिळाली मला आणि माझ्या मुलीला. शांती मिळाली मला आणि माझ्या मुलीला. साहेब, ती बारकी पोर फार गोड आहे, खूप गोड आहे ती. माझ्या प्रतीक्षेसारखी दिसते. मी ठरवलं तिला लहानाचं मोठं करायचं माझ्या प्रतीक्षेसारखं त्या बारकी पोरीला. ती ऐकच ना, चिडचिड करायला लागली, रागराग करायला लागली, अगदी अगदी माझ्या प्रतीक्षेसारखी. माझी छोटी प्रतीक्षा. तुझ्या या वेळेपणापायी आमचा एक चांगला ऑफिसर गेला. या मुलीचा जीव गेला ना, ती एका मोठ्या केसमध्ये प्राईम विटनेस होती. आता त्या केसमध्ये सुद्धा न्याय होऊ शकणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस. राजानं आपल्या मुलीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी जियाला फोन करून धमकावलं आणि तिच्या हातून सुदेशची हत्या आणि तिची स्वतःचीच आत्महत्या घडवून आणली. सुदेशने जर हे टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी आपल्या मुलीला म्हणजेच प्रतीक्षाला समजावलं असतं तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. सुदेशने प्रतीक्षापासून तिचे मेडिकल रिपोर्ट्स हे लपवून ठेवले होते. बऱ्याचदा माणसं आपल्या माणसांना जपण्यासाठी त्यांना अंधारात ठेवायचा प्रयत्न करतात आणि त्याचेच भयंकर परिणाम होतात. या केसमध्ये असंच झालं. राजाच्या या निर्णयामुळे सुदेश आणि जियाचा जीव तर गेलाच, पण सिमरन, जिचा या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता, तिला सुद्धा न्याय मिळू शकला नाही. सिमरनचा जबाब हा कोर्टापर्यंत पोहोचूच शकला नाही, पोहोचू शकणारच नव्हता. कारण बऱ्याचदा पोलीस खात्यामध्ये काही अशा केसेस येतात ज्या राजकीय दबावामुळे नीट हाताळल्या जात नाहीत. सिमरनची केस सुद्धा अशीच होती. पोलिसांनाही ठाऊक होतं की रमेशच गुन्हेगार आहे, पण हाती कुठलेही पुरावे नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.